तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नवीन प्रवासामध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला पुण्यातील एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे गेल्यास आपल्याला या पुण्यातील धावपळीच्या आणि गर्दीच्या जीवनातून एक शांत आणि मोकळा श्वास घ्यायला मिळणार आहे, ते पण अगदी पुण्यात। तर चला तर मग थोडा वेळ वाया न घालवता निघूया आपल्या डेस्टिनीकडे। तर मित्रांनो, मी बोलत आहे जेम रोडवरील पाताळेश्वर लेणीबद्दल। मित्रांनो, हे मंदिर एकाच मोठ्या खडकात कोरलेले असून ही लेणी भगवान शिवाला समर्पित आहे। पाताळेश्वर हे लेणे जमिनीच्या खाली खडक खोदून कोरण्यात आले आहे। पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे। प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे। या नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठे जाड वर्तुळाकार कातळाचे आहे आणि हा कातळ स्तंभांनी पेलेला आहे। आणि मित्रांनो, त्याच्या आत एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी सुद्धा आहे। मित्रांनो, लेण्यात प्रवेश केल्यानंतर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत। मंदिरात गेले की समोर 3 गर्भगृहे आहेत। मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे आणि उजव्या बाजूला प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण आहेत, तर डाव्या बाजूला गणपती बाप्पा आहेत। गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतीवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत किंवा त्यांच्यावर कधी काळात यवनी अतिक्रमण झाले आहे असे दिसून येते। तसेच लेणीच्या आतमध्ये सुंदर असे नक्षीकामही दिसते। मित्रांनो, या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे लेणीच्या आतमध्ये अतिशय शांत आणि सुखद असे वातावरण आणि लेणीमधील थंडावा अगदी मनाला भारावूनच टाकतो। तर मित्रांनो, तुम्हाला पण या रोजच्या धावपळीच्या जीवनात एक अशी शांतता अनुभवायची असेल तर तुम्ही पण नक्कीच पाताळेश्वर लेणीला भेट द्या। आणि असेच तुम्हाला पुण्यातील आणखी अशी शांत आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहायची असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।